वेलकम फ्रेंड्स. आज आपण मॅथ फर्स्ट मधला थर्ड लेसन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा स्टडी करणार आहे. तर लक्ष द्या सगळ्यांनी. तर याच्यात हा जो टॉपिक आहे तो 3 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर फर्स्ट पार्ट याच टॉपिकचा इज द प्रिन्सिपल अँड जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता त्याआधी आपण बघणार आहे की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय. व्हॉट इज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? अँड इक्वेशन हॅव्हिंग, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स अँड इक्वेशन हॅव्हिंग ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स प्रेझेंट आहेत इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, sin theta is equal to 1 half is also trigonometric equation. Tan theta is equal to 0 is trigonometric equation. आता याच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन याचे आपल्याला सोल्युशन फर्स्ट पार्ट मध्ये स्टडी करायचे आहे. तर या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय? व्हॉट इज सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच या अननोन अँगलच्या किंवा या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज ज्या त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात याला म्हणायचं त्याचं सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबलची व्हॅल्यू और अँगल which satisfies given trigonometric equation is called solution of trigonometric equation. तर याला म्हणायचं त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन. मग आता sin थीटा इज इक्वल टू 1 हाफ, तर याला थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 30 डिग्री आणि थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 व्हॅल्यू 5 पाय बाय 6 व्हॅल्यू and dash dash all values satisfy the equation. So theta is equal to pi by 6 5 pi by 6 हे काय झाले त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन. मग आता हे सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे दोन टाइपचे आहेत. इट हॅज 2 टाइप्स ऑफ सोल्युशन. तर पहिलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इफ theta or alpha is greater than equal to 0 and less than equal to 2 pi. That is solution of trigonometric equation in one complete rotation. एका complete rotation मध्ये त्या अँगलच्या व्हॅल्यूज is called principal solution. याला म्हणायचं त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन. For example, sin theta is equal to 1 half. It is equal to sin pi by 6. Sin 30 ची व्हॅल्यू किती? 1 half. And by aligned angle formula जर मी इथे युटिलाइज केला sin pi minus pi by 6, sin pi minus pi by 6 सेकंड क्वाड्रंट मध्ये, तर याची व्हॅल्यू काय येईल? 5 pi minus pi 6 pi minus pi 5 pi by 6. It is equal to sin pi minus theta is sin theta. It is also equal to sin pi by 6. Sin theta is 1 half. कोणाची व्हॅल्यू आहे हीच sin pi by 6 ची.
आणि याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार व्हॅल्यू साइन 6 पाय मायनस पाय 5 पाय बाय 6. मग आता साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/2, साइन 5 पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/2. म्हणजेच कंपेअर केलं तर थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 and theta is equal to 5 pi by 6. Therefore, theta is equal to pi by 6 and 5 pi by 6 both belongs to कोणाला बिलोंग करणारे हे 0 to 2 pi. वन कंप्लीट रोटेशन मधल्याच व्हॅल्यूज आहेत. तर आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन. हे झाले प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन sin theta is equal to 1/2. या पद्धतीने वन कंप्लीट रोटेशन मध्ये जेवढा काही व्हॅल्यूज असतील त्याच अननोन अँगल किंवा त्याच व्हेरिएबलच्या याला म्हणायचं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. आता सेकंड सोल्युशन आहे जनरल सोल्युशन. द जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन और ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. समजलं की हे अगदी सिंपल टॉपिक आहे. आता सेकंड general equation, general solution of trigonometric equation. Second, general solution of trigonometric equation. आता general solution म्हणजे काय? The solution which is generalized. Solution of trigonometric equation which is generalized. जे solution जनरलाइज केलेलं असतं, जनरलाइज्ड बाय युजिंग. आता हे सोल्युशन जनरलाइज केलेलं आहे बाय युजिंग पिरियोडिसिटी प्रॉपर्टी. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पिरियोडिक म्हणजेच और सर्क्युलर म्हणजेच काय की त्यांच्या त्याच कॉन्स्टंट व्हॅल्यूज परत परत रिपीट होतात ओव्हर ए कंप्लीट सायकल. एका कंप्लीट सायकल मध्ये त्याच व्हॅल्यूज ते ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रिपीटेडली शो करतात. म्हणजेच हे फंक्शन काय आहेत पिरियोडिक. या पिरियोडिसिटी प्रॉपर्टीने त्याच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन जनरलाइज केलेलं असतं and it is called general solution of trigonometric equation which is not bounded for one complete rotation. Any value of variable not bounded for one complete rotation is called general solution of trigonometric equation. For example, sin theta is equal to 1/2. याचं जनरल सोल्युशन आपल्याला डिटरमाइन करायचं. तर मिनिमम व्हॅल्यू त्या व्हेरिएबलची डिटरमाइन करायची. We satisfy the trigonometric equation. काय होईल sin theta is equal to 1/2 ही sin pi by 6 sin 30 ची व्हॅल्यू याला सॅटिस्फाय करते. मिनिमम व्हॅल्यू या थीटाची मिळाली pi by 6. Therefore, using result sin theta is equal to sin alpha. Sin theta is equal to sin alpha. हा रिझल्ट जर असं असेल sin theta equal to sin alpha, then theta is equal to general solution of the trigonometric equation is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha where n belongs to z. तर या प्रत्येक काही ट्रिग्नोमेट्रिक स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेले आहेत आणि त्यांचे सोल्युशन ते आपण बघणार आहे. तर हे sin theta is equal to sin alpha. तर याचं जनरल सोल्युशन आहे. व्हॉट इज थीटा? थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ थीटा and alpha is equal to pi by 6. So theta is equal to n pi plus minus 1 raised to n pi by 6. This is the general solution of trigonometric equation. Is general solution of trigonometric equation sin theta is equal to 1/2. आता लक्षात घ्या where n is the integer number. जर आपण n च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या इंटिजर व्हॅल्यूज 0 1 2 3 या व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले काय होईल 0 into pi 0 minus 1 raised to 0 1 pi by 6. फर्स्ट व्हॅल्यू मिळाली थीटाची pi by 6.
For n is equal to 1, one value substitute केली, pi minus 1 raised to 1 minus 1, pi minus pi by 6, it is 5 pi by 6. Second value मिळाली, n is equal to 2, two value substitute केली, 2 pi minus 1 raised to 2 plus 1 pi by 6, 2 pi plus pi by 6, theta is equal to 2 pi plus pi by 6, 13 pi by 6 and so on. अशा अनेक व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील बाय पुटिंग द इंटिजर व्हॅल्यूज फॉर n. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. समजले? आता आपण ही sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा याचं हे जनरल सोल्युशन दिलेलं आहे. मग हे जनरल सोल्युशन आलं कसं? काही स्टँडर्ड जनरल सोल्युशन्स तुम्हाला दिलेले आहेत, तर ते डायरेक्टली युटिलाइज करायचे टू फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर बघा आता लक्ष द्या, वेगवेगळे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचेच जनरल सोल्युशन. समजा जनरल सोल्युशन फर्स्ट, साइन थीटा इज इक्वल टू 0 व्हॅल्यू जर असेल, साइन थीटाची व्हॅल्यू जर 0, then its general solution is theta is equal to n pi. कसं आलं हे लक्ष द्या, sin theta is equal to 0. ही 0 व्हॅल्यू कोणाची आहे? sin 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. सो कंपेअरिंग sin theta is equal to sin alpha, then sin theta is equal to 0 for all integer values. when complete rotation मध्ये तुम्हाला माहिती आहे इधर एंगल किती? 0, पाई बाय 2, पाई 3 पाई बाय 2, then 2 पाई 5 पाई बाय 2, 6 पाई बाय 2, 3 पाई 7 पाई बाय 2 and so on. या पद्धतीने sin 0 ची व्हॅल्यू 0, sin कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, हे स्टँडर्ड युनिट सर्कल जर असेल तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट, सर्कलचे रेडियस 1, 1 0, याचे कोऑर्डिनेट 0 1, minus 1 0 and 0 minus 1. Sin 0 is sin y coordinate and cos is the x coordinate. हे माहिती आहे. मग sin 0 ची व्हॅल्यू 0, sin 3 पाय ची व्हॅल्यू 0, sin पाय ची व्हॅल्यू 0, sin 2 पाय ची व्हॅल्यू 0, 3 पाय ची व्हॅल्यू 0, 4 पाय ची व्हॅल्यू 0, 5 पाय ची व्हॅल्यू 0. So all integer values of pi, theta is equal to n pi, sin theta is 0, is the general solution of trigonometric equation. Then second, sin theta is equal to sin alpha. याचं जनरल सोल्युशन आपल्याला डिटरमाइन करायचं. sin theta is equal to sin alpha. sin theta is equal to sin alpha and it is equal to sin pi minus alpha. Sin theta is equal to sin alpha. Sin alpha is equal to sin pi minus alpha, sin 3 pi minus alpha, sin 5 pi minus alpha and so on. Or sin alpha is equal to sin 2 pi plus alpha, sin 4 pi plus alpha, sin 6 pi plus alpha. या सगळ्या व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे? इट इज इक्वल टू sin अल्फा. आणि sin फंक्शन हे पिरियडिक आहे, त्याचाच पिरियड आहे 2 पाय. 2 पाय नंतर त्याच व्हॅल्यूज परत रिपीट होतात. मग आता sin थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे? sin अल्फा. तर आपल्याला माहिती sin अल्फा, sin पाय मायनस अल्फा ची व्हॅल्यू येते sin अल्फा, अलाइड अँगल फॉर्म्युला, sin 3 पाय मायनस अल्फा ची व्हॅल्यू येते sin अल्फा. आणि त्याच पद्धतीने sin 2 पाय प्लस अल्फा, sin 4 पाय प्लस अल्फा या सगळ्या व्हॅल्यूज इज इक्वल टू काय असणार? sin अल्फा. म्हणजेच जर आपण कंपेअर केलं तर थीटा इज इक्वल टू sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इज इक्वल टू sin pi minus alpha, sin 3 pi minus alpha and
so on, or sin theta is equal to sin alpha or sin 2 pi plus alpha, sin 4 pi plus alpha and so on. म्हणजेच theta is equal to alpha pi minus alpha 2 pi minus alpha 2 pi plus alpha 3 pi minus alpha 4 pi plus alpha and so on. म्हणजेच यालाच आपण असं लिहू शकतो theta is equal to n pi plus minus 1 raised to n times alpha n belongs to z. बघा n च्या व्हॅल्यूज जर आपण इंटिजर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या n is equal to 0 तर काय येईल 0 pi 0 minus 1 raised to 0 1 into alpha alpha. n ची व्हॅल्यू जर 1 सबस्टिट्यूट केली काय येणार pi minus 1 raised to 1 minus 1 alpha pi minus alpha. 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2 pi plus minus 1 raised to 2 plus 1 into alpha 2 pi plus alpha. या सगळ्या व्हॅल्यूज मिळतील. So this is the general solution of trigonometric equation sin theta is equal to sin alpha. याच पद्धतीने similarly trigonometric general solution of trigonometric equation काही स्टँडर्ड त्यांनी डायरेक्टली युटिलाइज करायला दिलेले आहेत. थर्ड ट्रिग्नोमेट्रिक सोल्यूशन जनरल सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज इफ cos theta is equal to 0. cos ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला माहिती cos cosine ऑफ अँगल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू 0 आहे 270 0 आहे. या पद्धतीने pi by 2 चा इंटिजर मल्टिपल ऑल व्हॅल्यूज आर 0. So its general solution is theta is equal to odd multiple of pi by 2 and n belongs to z is the principal solution. Cos theta is equal to 0. Fourth आहे cos theta is equal to non-zero value जर असेल cos alpha याला आपण कंपेअर केलं cos theta is equal to cos alpha. Its general solution is theta is equal to 2n pi plus minus alpha n belongs to z. Then trigonometric general solution of trigonometric equation tan theta is equal to 0. tan हा रेशो आहे sin upon cos. जे sin चं सोल्युशन आहे तेच त्या tan theta equal to 0 ला theta is equal to n pi n belongs to z. आणि ट्रिग्नोमेट्रिक जनरल सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन tan theta is equal to tan alpha. तर याचं येतं theta is equal to n pi plus alpha where n belongs to z. आणि हे ट्रिग्नोमेट्रिक जनरल ट्रिग्नोमेट्रिक सोल्यूशन for equation sin square theta is equal to sin square alpha किंवा जर असं असेल cos square theta is equal to cos square alpha किंवा tan square theta is equal to tan square alpha. तर यांच्यासाठी आहे theta is equal to n pi plus or minus alpha n belongs to z. तर हे तिन्ही टाइप्सच्या इक्वेशनला कॉमन जनरल सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता बघा लक्ष द्या यातलं कुठलंही एक स्क्वेअरचं ट्रिग्नोमेट्रिक जनरल ट्रिग्नोमेट्रिक सोल्यूशन कसं आलं ते आपण बघणार आहे. समजा हा रिझल्ट आपण घेतला sin स्क्वेअर थीटा जनरल सोल्यूशन ऑफ sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. याचं फाइंड करायचं आहे. मग sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. मी तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले युटिलाइज केले दोन्ही साइडला. sin स्क्वेअर थीटा कोणाची व्हॅल्यू आहे 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2 आणि sin स्क्वेअर अल्फा व्हॅल्यू आहे 1 मायनस cos 2 अल्फा अपॉन 2. 2 2 कॅन्सल होईल and comparing cos 2 theta is equal to cos 2 alpha
and using the result cos theta is equal to cos alpha, its general solution is 2 theta is equal to 2 n pi plus minus 2 alpha, where n belongs to z, divided throughout by 2. So theta is equal to n pi plus minus alpha. This is the general solution of trigonometric equation sin square theta is equal to sin square alpha. Similarly तुम्ही प्रूव्ह करू शकता cos square theta is equal to cos square alpha ला 1 plus cos 2 theta upon 2 व्हॅल्यू आहे cos square theta ची आणि 1 plus cos 2 alpha upon 2 cos square alpha. या पद्धतीनेच tan square theta is equal to tan square alpha याचेही जनरल सोल्युशन तुम्ही प्रूव्ह करू शकता. तर या पद्धतीने हे स्टँडर्ड जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला फर्स्ट पार्ट मध्ये युटिलाइज करायचे. आता लक्ष द्या, यावरती डिपेंड असणारा एक्सरसाइज 3.1 बघा ना. एक्सरसाइज 3.1 यामध्ये आता बोर्डचं टेक्स्ट बुक तुम्ही डाउनलोड केलेलं असेलच, तर डाउनलोड केलं नसेल तर ई बालभारती, तर यावरून तुम्ही पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बोर्डचे नवीन न्यू सिलेबस 2020-21 साठीचे टेक्स्ट बुक तुम्ही डाउनलोड करू शकता. काही स्मॉलर चेंजेस आहेत प्रिव्हियस आणि या न्यू बुक मध्ये, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, लक्ष द्या. आता फर्स्ट क्वेश्चन यामध्ये फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता याच्यात काही एक्झाम्पल जे दिलेले आहेत बघा. आता cos theta is equal to 1/2. सेकंड, sec theta is equal to 2 upon root 3. Third one is cos theta is equal to root 3, and fourth is cot theta is 0. बघा, आता याचे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे. प्रिन्सिपल सोल्युशन विच इज बाउंडेड फॉर वन कंप्लीट रोटेशन. कसं डिटरमाइन करायचं, लक्ष द्या. cos theta ची व्हॅल्यू आहे 1/2. ही कोणाची cos किती अँगलची व्हॅल्यू आहे cos 60 म्हणजेच π/3. याची व्हॅल्यू किती येते 1/2. cos व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मग कोसाइन cos हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजेच x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो, फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. मग अजून एक अलाइड अँगल फॉर्म्युलाने फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. तर काय फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला कॉसच राहणार. तर काय येतो cos 2π minus π/3 is also equal to cos π/3 by allied angle formula. आलं लक्षात आहे. cosच राहील आणि त्याला पॉझिटिव्ह आहे. मग आता इथं आपण जर कंपेअर केलं cos theta is equal to 1/2 cos π/3 आणि याला सिम्प्लिफाय केलं तर 3 into 2π 6π minus π 5π/3. तर हे दोन्ही अँगल्स ॲज 0 पेक्षा ग्रेटर आहे π/3 अँड लेस दॅन 2π अँड 5π/3 हा अँगल सुद्धा 0 पेक्षा ग्रेटर आणि 2π पेक्षा लेस. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज या 0 to 2π ला बाउंडेड वन कंप्लीट रोटेशन मधल्या व्हॅल्यूज मिळाल्या. कंपेअरिंग थीटा इज इक्वल टू π/3 अँड 5π/3 both belongs to 0 to 2π is principal solution of cos theta is equal to 1/2. समजलंय. अगदी सिंपल आहे. अलाइड अँगल फॉर्म्युलांचं तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये sec theta is equal to 2 upon root 3. आता तुम्हाला 11 चा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कंपाउंड अँगल
आणि फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे लेसन आपण स्टडी केले. तर त्याच काही प्रॉपर्टीज आयडेंटिटीचं युटिलायझेशन करून सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. मग मी याचंच कॉसमध्ये कन्वर्जन करू शकतो. कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. आता कॉसची व्हॅल्यू √3/2. कॉस कितीची व्हॅल्यू आहे? कॉस 30 π/6 इज इक्वल टू √3/2. मग कॉसची व्हॅल्यू इथं पण पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ कोसाइन ऑल्सो लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. चौथ्या क्वाड्रंटचा फॉर्म्युला बाय अलाइड अँगल फॉर्म्युला कॉस 2π - π/6. आणि इन सिमिलर वे या पद्धतीने आपण दोन व्हॅल्यूज थिटाच्या फाइंड करू शकतो. कोणकोणत्या? तर थिटा इज इक्वल टू π/6 अँड थिटा इज इक्वल टू 11 π/6 अँड बोथ बिलोंग्स टू 0 to 2π. वन कंप्लीट रोटेशन मधल्याच त्या व्हॅल्यूज आहेत. आता बघा, लक्ष द्या, मी तुम्हाला जनरल सोल्युशन सुद्धा जे दिलेले होते ते साइन, कॉस आणि टॅन साठीच दिलेले होते. पण तुम्हाला माहिती आहे की सेक, कोसेक आणि कॉट हे साइनचा रेसिप्रोकल कोसेक, म्हणजे जे साइनचं सोल्युशन आहे त्यावरून आपण कोसेकचं सोल्युशन फाइंड करू शकतो. कॉसच्या सोल्युशन वरून सेकचं फाइंड करता येईल. जसं इथं सेक थिटा होतं त्याला कशात केलं मी? कॉसमध्ये. आणि थर्ड टॅन थिटाचं जे जनरल सोल्युशन त्यावरून आपण कॉटमध्ये कन्वर्जन करून कॉटचं जनरल सोल्युशन पण फाइंड करू शकतो. तर म्हणून स्टँडर्ड रिझल्ट हे फक्त साइन, कॉस आणि टॅन साठी दिलेले आहे. तुम्ही डिटरमाइन करू शकता अदर ट्रिग्नोमेट्रिक टर्म